अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरण ताजं असताना दुसरीकडे हिंदुत्ववादी नेते मंत्री नितेश राणे यांची जाहीर सभा परतवाडामध्ये आयोजित करण्यात आली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं काल जी आहे ती परवानगी सभेला नाकारली होती, परंतु आता सभेला परवानगी दिल्याची माहिती समोर आलेली आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार आहेत अचलपूरचे प्रवीण ताडे। तो काय सांगणार? सभेला परवानगी नाकारलेली होती तरी देखील तुम्ही म्हटलं होतं की सभा घेणारच फडणवीसांचं सरकार आहे, गृह खात्याविरोधातच तुम्ही आव्हान दिलं होतं। नाही नाही, मग गृह खात्यांविरुद्ध आव्हान वगैरे नव्हतं। गोष्ट अशी आहे की सभा जर घ्यायची म्हटल्यावर तिथे पाडवा पहाट पण होते। तिथे आता 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक सुंदर कार्यक्रम पण होते। त्याच्यानंतर तिथे 26 जानेवारीचा कार्यक्रम होते, तेव्हा रोड बंद केले जाते आणि तिथं दहीहंडी पण होते। तर अशा परिस्थितीत सगळ्या हे 4-5ही कार्यक्रम पारंपरिक होत असताना हा कार्यक्रम का होत नाही याच्यासाठी। आणि पण पोलिसांची जे शर्ती अटी होत्या तर तिथे तो नराधम जो आहे यान त्याचं घर आहे, शेजारीच मस्जिद आहे, त्याच्यानंतर वाहतुकीचे आवाजावीसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो। मग तेव्हा पण अडथळा निर्माण होऊ शकतो, तेव्हा पण मस्जिद असते, तेव्हा पण सगळ्या गोष्टी असते। म्हणून मी प्रतिप्रश्न करत गेलो की मला तिथं सभा घ्यायची आहे आणि अशा ठिकाणी आम्हाला सभा घ्यायची म्हणजे आम्हाला सर्वांना। तर म्हणून मग मी त्यांच्याशी तशा पद्धतीने पत्रव्यवहार केला। तर तरी पण ते मग वरून काही गोष्टी DIGच्या मार्फत, IGच्या मार्फत तडजोडीच्या गोष्टी झाल्या असल्या कारणाने आणि पोलिसांवर जास्त ताण येईल या दृष्टिकोनातून त्याच रोडवरती दुर्राणी चौकात ही सभा घेतली। नितेश राणेंच्या सभेचा का आग्रह? आधीच परतवाडा संवेदनशील शहर आहे, हे प्रकरण ताजं असताना नितेश राणेंची का सभा? सकल हिंदू समाजाची सभा आहे। सकल हिंदू समाजावरती अशा प्रकारचे जर प्रत्येक शहरात अशा प्रकारचे जे प्रकरणं जर होत गेले तर निश्चितच समाज भरकटल्याशिवाय राहणार नाही, दिशाहीन झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकजुटीचं दर्शनसुद्धा घडणार नाही। आणि याच संदर्भात समाजाला सकल हिंदू समाजामार्फत ही विराट जनसभा घ्यायचं ठरलेलं आहे आणि समाजाला प्रबोधन मिळालं पाहिजे, उद्बोधन मिळालं पाहिजे, समाजाला दिशा मिळाली पाहिजे, समाज एकजूट राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून नितेशजी राणेंची सभा घेण्यात आली। अनेकदा नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य होतं, हिंदू मुस्लिम होण्याचे देखील अनेकदा चान्स तर नाही, अशा हे प्रकरण ताजं असताना सभा घेणं कितपत योग्य? नाही, गोष्ट अशी आहे की हिंदू मुस्लिम होते तर मग हे प्रकरणही घडायला नको ना। हे प्रकरणं घडते तेव्हा तुम्ही त्या प्रतिप्रश्न त्यांना पण करा की की हे प्रकरणं का घडतात। आता कोल्हापूरला तशाच प्रकारचं एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे। अशा अनेक शहरात ह्या गोष्टी दबलेल्या आहे। त्या दबलेल्या गोष्टीत मग मग सकल हिंदू समाजाने का दबून राहायचं का? म्हणून मग प्रत्येक महाराष्ट्रात ह्या अनेक शहरात घडत असल्यामुळं या शहरात जे प्रकरणं घडलेले आहे पुन्हा घडू नये आणि दिशाहीन दृष्टीने समाज जाऊ नये। म्हणून समाजमन खूप खिन्न आहे, म्हणजे एक प्रकारे बधीर झालेला आहे या घटनांमुळे। त्याच्यामुळं कुठंतरी त्यांच्या ह्याच्यात बाहेर निघालं पाहिजे आणि समाज व्यवस्था चांगल्या पद्धतीनं समाजात काम करत राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून ही सभा घेतलेली आहे। सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत। अचलपूरचेच माजी आमदार बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सध्या सुरू आहेत। आज महत्त्वाची पत्रकार परिषद देखील आहेत। प्रहार संघटना विलिनीकरणाचा जो आहे तो प्रस्ताव शिंदेच्या शिवसेनेने दिलेला आहे। कसं पाहता भाजपचे आमदार म्हणून? कसं आहे, या गोष्टीची काही अधिकृत पुष्टी झाली नाही आहे, तसं जर मी यावर भाष्य करणं योग्य नाही। परंतु तो माझ्या पक्षाचा प्रश्न नाही आहे आणि माझ्या पक्षाने त्यांना काही म्हणजे काही विरोध करण्याचं काही कारण नाही। राहिली गोष्ट मी एवढं म्हणेल की तुम्हाला 20 वर्ष दिले असताना, तुम्हाला सेवेची संधी दिली असताना, 20 वर्षे का अपक्ष म्हणून तुम्हाला निवडून दिलं असताना आणि तुम्ही 20 वर्ष सत्तेसोबत असताना, सत्तेसोबत मंत्रिपद भोगलेले असताना तुम्हाला 1.5 वर्षातच ही उपरती झाली की तुम्हाला फार गरज वाटायला लागली की जनप्रतिनिधी होणं आवश्यक आहे आणि तुम्ही त्या 20 वर्षाच्या काळ भोगल्यानंतरही माझ्या भावावर, एका माजी आमदारावर महाराष्ट्रात कधीच हे प्रकरण घडलं नाही की कोण्या माजी आमदाराने आमदाराची सुपारी दिली, मारून टाकण्याची सुपारी दिली आणि मी विथ प्रूफ ते दिलेलं आहे सगळं। आणि अशा प्रकारचे प्रकरणं तुम्ही हे करताय तरी तुमची भूक शमत नाही। तुम्ही स्वतःला फार मोठे दिग्गज नेते आणि ते जलीकोराक आणि काय ते कोणते डायलॉग म्हणत असतात नेहमी ते वंगाळ, तर त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला उपरती झालेली आहे की तुम्हाला सत्तेपासून दूर राहता येत नाही आणि सत्तेत समावेश झाला पाहिजे याकरिता तुमची धडपड सुरू आहे।
एक मासोळी जशी पाण्यापासून तळफळते तशा प्रकारची तळफळ तुमची सुरू आहे. तरी पण तो माझ्या पक्षाचा प्रश्न नसल्यामुळं पक्षाचा प्रश्न नसल्यामुळं मी त्यांना शुभेच्छा देईल, एवढंच. नक्कीच माझ्या पक्षाचा प्रश्न नाही, त्यामुळं मी त्यांना शुभेच्छा दिली, अशी प्रतिक्रिया जी आहे ती प्रवीण तायडे यांनी दिलेली आहे. सत्तेसोबत राहण्यासाठी बच्चू कडू जे आहे ते शिवसेनेसोबत जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.